पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीमध्ये आज मंत्री परिषदेची बैठक पार पडेल। बैठकीमध्ये केंद्रीय मंत्री, स्वतंत्र कार्यभार असलेले राज्यमंत्री सहभागी होणार। संध्याकाळी 4:30 वाजता मंत्री परिषदेची बैठक आहे। सर्व मंत्र्यांना दिल्लीतच उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्यात। तर मोदी सरकारच्या 12 वर्षांच्या कार्यकाळावरही चर्चा होणार आहे। सर्व मंत्र्यांना 12 वर्षातील आपल्या कामगिरीचा सविस्तर अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। 12 वर्षांमधील कामगिरीची माहिती ही जनतेपर्यंत प्रभावीपणे कशी पोहोचवावी यावरही चर्चा होईल। जागतिक संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी संबोधन करण्याची शक्यता आहे। मोदी 3.0 मंत्रिमंडळामध्ये संभाव्य फेरबदल होण्याबाबतही चर्चा होऊ शकते। दरम्यान मोदी शहांवरील विधानावरून राहुल गांधींविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे। मोदी शहांना गद्दार संबोधल्यानं तक्रार दाखल करण्यात आली आहे। भारतीय जनता युवा मोर्चाकडून दिल्लीतील तिगरी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार देण्यात आली आहे। राहुल गांधी यांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्याची मागणीही करण्यात आलेली आहे। दरम्यान पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री शहा गद्दार असल्याचा हल्लाबोल काँग्रेसचे नेते, लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी केला। भाजपनं देश विकण्याचं काम केलं असा आरोप राहुल गांधींनी केला। राहुल गांधींच्या वक्तव्यानं राजकारण तापलं। राहुल गांधी रिजेक्टेड माल आहे, फडणवीसांनी या शब्दात प्रत्युत्तर दिलं। जब ये आरएसएस के कार्यकर्ता आपके सामने आएंगे, नरेंद्र मोदी की बात करेंगे, अमित शाह की बात करेंगे, उनसे आप सामने उनको कहो कि आपका प्रधानमंत्री गद्दार है, आपका होम मिनिस्टर गद्दार है, आपका संगठन गद्दार है, आपने हिंदुस्तान को बेचने का काम किया है, आपने हमारे संगठन, आपने हमारे संविधान पर आक्रमण किया है, आपने अंबेडकर जी पर आक्रमण किया है, आपने वीरा पासी जी पर आक्रमण किया है, आपने गांधी जी पर आक्रमण किया है। खुल के उनसे कहेंगे। मला असं वाटतं, मागच्या वेळेस मी सांगितलं होतं, पवार साहेबांना फार राग आला। ते म्हणाले की मुख्यमंत्र्यांनी असे शब्द वापरू नये, पण मी पुन्हा सांगतो, हा रिजेक्टेड माल आहे। दरम्यान राहुल गांधींची मानसिकता अराजक। भाजपचे नेते नितीन नवीन यांनी राहुल गांधींवर घणाघात केलेला आहे। लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केलेल्या विधानाचा भारतीय जनता पक्षानं तीव्र शब्दात निषेध केला। भाजपचे राष्ट्रीय नेते नितीन नवीन यांनी राहुल गांधींवर टीका करताना त्यांच्या मानसिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले। नितीन नवीन म्हणाले की राहुल गांधींचं आजचं विधान अत्यंत दुर्दैवी असून ते त्यांच्या अराजक मानसिकतेचं निदर्शन घडवतं। भारतीय राजकारणात मर्यादा आणि सामाजिक सलोखा अत्यंत महत्त्वाचा असतो। अशा परिस्थितीत त्यांचं हे विधान खेदजनक आहे। सततच्या निवडणूक पराभवातून आलेली हताशा आणि त्यांच्या स्वभावात आणि चरित्रात उमटू लागलेली आहे। याच निराशेमुळे ते अशी विधानं करण्यास हतबल झाले आहेत, असं नवीन यांनी म्हटलं। राहुल गांधी जी का आज का बयान बहुत ही दुर्भाग्यपूर्ण है और कहीं न कहीं उनकी अराजकतावादी मानसिकता को दिखाता है। मैं मानता हूं कि भारतीय राजनीति में जहां सूचिता, सामाजिकता और कहीं न कहीं एक दूसरे को सम्मान देने की प्रक्रिया है, उसमें उनका यह बयान बहुत ही दुर्भाग्यपूर्ण है। मैं मानता हूं कि लगातार हो रही हार, निराशा कहीं न कहीं उनके स्वभाव और उनके चरित्र में दिख रहा है और यही हताशा और निराशा आज उनके इस तरह के शब्दों के